देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती, संस्कृती आणि मनोरंजन पोहोचवणाऱ्या आकाशवाणीनं 90 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केलाय। या विशेष पर्वानिमित्त नागपूर आकाशवाणीनं श्रोत्यांसाठी आणि संगीतप्रेमींसाठी स्वरसंध्या 2026 या विशेष संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या गीत संगीतानं आकाशवाणीच्या समृद्ध परंपरेला मानवंदना देण्यात आली। आकाशवाणी म्हणजे एक दिनचर्या, प्रत्येक वेळेला महत्त्व आणि त्यानुसार कार्यक्रमाचं नियोजन। हे केवळ कार्यक्रमाचं नियोजन नव्हतं, तर त्यांच्या रसिक श्रोत्यांच्या दिवसभराच्या मनोरंजनाचंही एक नियोजन होतं। गेल्या 9 दशकांपासून रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आकाशवाणीनं आपल्या विविध कार्यक्रमांनी रसिकांना बांधून ठेवलं आणि म्हणूनच दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम लोकांच्या इतके अंगवळणी पडले आहेत की अनेकांना तर घड्याळ न बघता केवळ कार्यक्रमाच्या प्रसारणानुसार आपलं नियोजन करण्याची सवय झाली आहे। याच आकाशवाणीनं यावर्षी गौरवशाली अशी 90 वर्ष पूर्ण केली आहेत। त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या वतीनं स्वरसंध्या 2026 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात आकाशवाणीचे दर्जाचे संगीत कलावंत आणि इतरही कलावंत सहभागी झाले होते। यात ज्येष्ठ गायक सुरमणी श्याम पोहरे, मोनिका भोयर, डॉक्टर हेमलता पोपटकर आणि प्रसन्न जोशी या गायक कलावंतांनी आपल्या कलेनं रसिकांना रिझवलं। दरम्यान भक्तिगीतं आणि भावगीतांनी सजलेली ही स्वरसंध्या अनेकांच्या मनात घर करून गेली।